घेतेस तू, तुला काय वाटतं नाही का? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आम्ही थोडं बाहेर जातोय शॉपिंगसाठी. खूपच ऊन आहे पण जावं तर लागणार आहे. मॅडमला आज पहिल्यांदा असं घेऊन जातोय मीरला घरी एकटं टाकून. एवढी काय बॅग वगैरे घेऊन चालतेस तू? तोपर्यंत पटकन जाऊन येऊ, त्याच्यामुळे ऊन वगैरे असतं ना, थोडं ऊन कमी वाटतंय तसं. शॉपिंग करायला कुठे जायचं आहे आता आपल्याला? आता आपल्याला गणपती पण खूप चालू छोटासा घरासाठी पंचवटी जायचं आहे आणि हो, आणि शालीमारमध्ये पण जायचं आहे. माझ्या सासूबाईला म्हणजे ताईला पण काय आता आम्ही निघालो आहे आणि खूप लवकर यावं लागणार आहे कारण मी हे घरी एकटाच आहे ताईसोबत. तर तो रडला तर जरा हालतच खराब होते आणि आम्हाला शॉपिंग करायची म्हटल्यावर उशीर तर होणारच आहे. बघूया आता काय होतं. कोणता चष्मा बनवायला टाकला? माझा नंबर वाटला पण मग कोणता चष्मा पण कसा नंबरवाला. का? रोजच असते माहीत नाही, कारण मी खूप महिन्यानंतर नाशिकमध्ये अशी बाहेर निघाली 4 ते 5 महिन्यानंतर. ऊन आहे आणि एवढ्या उन्हात पल्लवी शॉपिंगसाठी आणलं आहे. बॅग घेते वाटतं ती. खूपच ऊन आहे यार. सायंकाळी यायला पाहिजे होतं तर माझी तर एकदम हालतच खराब झाली आहे. ही कसं काय फिरते काय माहिती. मी तर पूर्ण ओला झालो आहे डायरेक्ट आतून. थोडा पातळ टी शर्ट घातला आहे ना तर पण पूर्ण ओला झालो आहे. तुला गरम नाही होते का गं? बापरे, मला तर चालवलं पण नाही जाते आता. हां, तरी हिला एवढ्या उन्हात फिरायचंच होतं. तर आता मीरसाठी घेते याचे. उन्हामुळे खूपच गरम होतं आहे ना, त्यामुळे मी छोटे छोटे असे टॉप घेत. तर मित्रांनो, मी काल चष्मा टाकला होता बनवायला, सो तो मला आता मिळाला आहे. काय माहिती पल्लवी काय म्हणते. तुला फ्रेम आवडली तर बरं होईल. हां, आवडली का फ्रेम? आता का बरं वचकली एवढी? हां, चांगली का फ्रेम पण? हा जरा वेगळा वाटतोय मला. बघू. चांगला आहे. थोडा नंबर थोडा चेंज झाला आहे ना, त्याच्यामुळे त्रास होतोय. चला आता निघू आपण. चक्कर येऊन पडलं तर सांभाळ फक्त. जरा डोळे असे वेगळेच करतायत. तर मित्रांनो, आता आम्ही एक माठ बघायला आलो होतो. पल्लवीला या टाईपमधला आवडला आहे, घेते आता. आणि मला माझा चष्मा कसा दिसतोय मला कमेंटमध्ये ते पण सांगा. कंटाळा आला आता खूपच. काय कोणता घ्यायचा? हा पण छान आहे. हां हां, ठीक आहे ना, राहू दे ना, काय प्रॉब्लेम नाही. मोठा छोटा काय एकदा ठेवायचंच तर आहे तुला. नको ते एवढा कलरवाला. हा छान आहे थोडा सिंपलवाला. कितीला आहे हा? ये कितने का है भैया? कितना? घ्यायचं 350. घे. अजून मोठं आले घे.
घे मग त्याचं. इथे अभिषेक करून देतो का कोणी वरती? तर मित्रांनो फायनली आता शॉपिंग झाली आमची. बरंच काही काही घेतलं आहे पल्लवीने आणि तिचं सगळं लक्ष घराकडेच आहे. पण एक गोष्ट घेण्यात तिने 1 तास घालवला आणि आता मला म्हणते की माझं सगळं लक्ष घराकडे होतं. तिच्यासाठी काहीच घेतलं नाही तिने. घरी आलो आणि एवढं ऊन लागलं आहे ना भयंकर. आता पहिले आंघोळ करावी लागेल. आंघोळ करतो मग मी तुमच्याशी बोलतो. सो बाय बाय. कोण आरडाओरड करतंय रे? कोण आरडाओरड करतंय? का बरं एवढं ओरडतोय तू? काय रे का बरं ओरडतोय? आता झोपातून उठला माझ्या दादा. मम्मी पप्पा येईपर्यंत झोपूनच लागली. मम्मी पप्पा गेले तुला एकट्याला टाकून. मग दादा झोपून मम्मी पप्पा तुला हे बघ मम्मीला विचारा आता. मम्मीला शॉपिंग करायचं चाललं होतं कधीचं. काय काय घेतलं आता हे? काहीच नाही घेतलं. हां काहीच नाही घेतलं. काय भाजी बनवली आज? आज मी पालक पनीर ट्राय केलंय पहिल्यांदा. अजून पनीर कुठे? पनीर टाकायची बाकी इकडे पनीर. आज पालक पनीर बनवायचं. आपल्याला त्या कर्टनवाल्याकडे पण जायचं आहे ना. केव्हा जायचं आहे? चल ना आताच जाऊन येऊ. अंधार पडला का मग नाही जायचं येणार. हां तर मित्रांनो आज दुपारी आम्ही हा माठ घेतला. आता मी त्याचं पाणी पिऊन बघतो. चांगलं आहे का पण? हां पिऊ का? नॉर्मलपेक्षा बरं आहे. फ्रीजपेक्षा. माझ्यासाठी चांगलं. मातीची टेस्ट येते थोडी थोडी. तर मित्रांनो दिवसात ना आमचा सेकंड टाईम आहे. आता कुठे जातोय? आता मी कर्टन्स बघायला जातोय. आज मला खूप भारी वाटतंय. एवढं फिरायला भेटतंय ना हो. दिवसात ना. तर आता आम्ही थोडे कर्टन्स बघायला जातोय. आपण मेन लिव्हिंग रूमचा कर्टन बसवला आहे पण आपले बेडरूमचा आणि किचनचा बाकी आहे. चला तेवढं काम करायचं आहे. चला तू चूज कर. ते मी केलेत हो? आधीचे लिव्हिंग. कोणी सांगितलं मी चूज केले? तर मित्रांनो आत्ता आम्ही थोडे कर्टन्स बघायला आलो आहेत किचन टाईममधले. हां बनवत असतो. तर आम्ही कर्टनवाल्याची खूप वाट पाहिली बट तो काय आलाच नाही. सो आता एक पल्लवीच्या शॉपिंगसाठी परत आलो इकडे. काय झालं? आपण रिटर्न का आलो? हो मी नाही बाहेर. तो भेटलाच नाही त्यामुळे आणि आणि ताईला थोडंसं सामान घेऊन आम्ही रिटर्न आलो. शकत नव्हतं कारण तेवढा टाईम नव्हता. तर चला आता काय आलं आपलं. मी बेल घेतली म्हणतो. ऐकेल का ताई? चावीने उघडते. उघड. रडत असेल तो. रडत होता थोडंसं कुंकुम पडलेलं. त्याच्यासाठी.